Radian measures of two angles of a triangle are given. A radian measures 3 pi by 5 आणि 4 pi by 5 दिलेले आहेत. 4 pi by 15. ट्रायंगलच्या दोन अँगलचे रेडियन मेजर्स दिलेले आहेत. ट्रायंगलच्या दोन अँगलचे रेडियन मेजर्स दिलेले आहेत. आणि तिसऱ्या अँगलचं पण मेजरमेंट आपल्याला रेडियन्स मध्येच फाइंड करायचे, त्यामुळे डिग्री मध्ये काही कुठलं कन्वर्जन करायची गरज नाही. गिव्हन अँगल पण रेडियन मध्ये जो फाइंड करायचा आहे तो पण रेडियन मध्येच पाहिजे. सो हियर फर्स्ट ऑफ ऑल angles of a triangle are three pi by 5 and 4 pi by 15. Let x be the third angle. थर्ड अँगल आपण काय करायचं धरला त्या ट्रायंगलचा एक्स, ऑब्विसली तो रेडियन्स मध्येच. मग कोणत्याही ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचं ॲडिशन असतं 180 डिग्री, पण रेडियन मध्ये काय पाय रेडियन्स म्हणजे 3 पाय बाय 5 प्लस 4 पाय बाय 15 प्लस एक्स इक्वल टू पाय. 180 डिग्री म्हणजेच पाय रेडियन्स. ट्रायंगलच्या तीनही अँगलचं ॲडिशन, दोन अँगल दिले, तिसरा आपण गृहीत धरला एक्स, या तिन्ही अँगलचं ॲडिशन असेल पाय रेडियन्स म्हणजेच 180 डिग्री. आता हे सॉल्व करून एक्सची किंमत फाइंड करायची. यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हे अपूर्णांकाचं कॅल्क्युलेशन. काय करणार यामध्ये एक मेथड म्हणजे दोन्ही अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर सारखा करून घ्यायचा. क्रॉस मल्टिप्लाय तर आहेच आहे, किंवा लसावी काढून पद्धत आहे, किंवा डिनॉमिनेटर सारखा होण्यासाठी पहिल्या टर्मला 3 न मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. न्यूमरेटरला 3 न मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरला 3 न, डिनॉमिनेटर सारखा होईल. म्हणजे 3 इंटू 3 9 पाय अपॉन 15 प्लस 4 पाय अपॉन 15 प्लस एक्स इक्वल टू पाय. काय केलं, डिनॉमिनेटर सारखा होण्यासाठी पहिल्या टर्मला 3 न मल्टिप्लाय डिवाइड केला. आता डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे न्यूमरेटरचं डायरेक्ट ॲडिशन आपण करू शकतो. 9 पाय प्लस 4 पाय 13 पाय अपॉन 15 प्लस एक्स इक्वल टू पाय. हा 13 पाय बाय 15 राईट साईडला घेतला. एक्स इक्वल टू पाय मायनस 13 पाय अपॉन 15. इथे क्रॉस मल्टिप्लाय करावंच लागेल. पुन्हा एकदा काय क्रॉस मल्टिप्लाय केला तर 15 इंटू पाय म्हणजेच 15 पाय मायनस 13 पाय अपॉन 15 म्हणजे एक्स इक्वल टू 2 पाय अपॉन, and therefore measure of third angle of triangle is 2 pi by 15 radian. जर एवढी पण अपूर्णांकाची भीती वाटत असेलच तर आणखी एक पर्याय, या ठिकाणी या अपूर्णांक सारखा करण्याऐवजी याच स्टेपला काय करायचं, डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन जाईल अशी एखादी मिनिमम संख्या शोधायची म्हणजे लसावी.
कुठल्या संख्येनं मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटरला काहीच राहणार नाही? 15. 15 ने मल्टिप्लाय केलं त्याला 5 ने आपण डिवाइड करू शकतो. 15 15 तर कॅन्सल होईलच. थ्रू आउट काय करायचं? 15 ना मल्टिप्लाय करायचं. प्रत्येक टर्मला 15 ना मल्टिप्लाय करा. काय येईल इथे? पहिल्या टर्मला 15 ने जर मल्टिप्लाय केलं तर 3 इंटू 3 म्हणजे 9 पाय प्लस इथे जर 15 ना मल्टिप्लाय केलं तर 15 कॅन्सल होऊन जाईल. 4 पाय प्लस एक्स ला 15 ना मल्टिप्लाय केलं तर 15 एक्स आणि राईट साईडला काय येईल? 15 पाय. 9 प्लस 4 म्हणजे 13 पाय प्लस 15 एक्स इक्वल टू 15 पाय. 13 पाय राईट साईडला, 15 एक्स इक्वल टू 15 पाय मायनस 13 पाय म्हणजेच 15 एक्स इक्वल टू 2 पाय, एक्स इक्वल टू 2 पाय अपॉन, या प्रकारे आपण जाऊ शकतो. आणि असाच एक तुम्ही सॉल्व करायचा ज्यात दोन अँगल दिलेले आहेत. 5 पाय बाय 9 and 5 pi by 18.
pi/6 radians is the third angle. Next one, the difference between the difference between two difference between two acute angles acute angle म्हणजे लघु कोन acute angles of a right angled triangle is right angled triangle is 3 pi by 10 radians. 3 pi by 10 radians. Full stop. Find the angles in degrees. Find the angles in degrees. काय करणार यामध्ये राईट अँगल्ड ट्रायंगलचे दोन ॲक्यूट अँगल आहेत त्यांचा डिफरन्स दिलेला आहे फक्त आणि त्यावरून ते दोन अँगल फाइंड करायचे आहेत. राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण त्याचा एक अँगल 90 डिग्री असणार आहे. एक अँगल 90 डिग्री म्हणजे उरलेल्या दोघांचं ॲडिशन किती असणार 90 म्हणजे त्या दोन अँगलचं ॲडिशन 90 आहे आणि सबट्रॅक्शन 3 पाय बाय 10 आहे. प्रिवियस क्वेश्चनच्या टाईप मधलाच आहे. दोन अँगलचं ॲडिशन दिलंय पण ते इनडायरेक्टली दिलंय आणि सबट्रॅक्शन आहे 3 पाय बाय 10. So here first of all let x and y be the acute angles of a right angled triangle. राईट अँगल म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे त्यामधल्या दोन अँगलचे ॲडिशन 90 असेल कारण एक अँगल 90 आहे. टोटल ॲडिशन 180 असतं म्हणजे राहिलेल्या दोघांचं ॲडिशन 90 म्हणजेच x प्लस वाय इक्वल टू काय आला 90 डिग्री. गिव्हन काय गिव्हन दॅट x minus y equal to 3 pi by 10 radian. x minus y equal to 3 pi by 10. याला मल्टिप्लाय करायला लागेल 180 अपॉन पाय. पाय कॅन्सल 0 कॅन्सल म्हणजेच x मायनस वाय इक्वल टू 54 डिग्री 18 इंटू 3. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे ॲडिंग 1 and 2. 1 आणि 2 जर ॲड केले तर काय मिळेल x प्लस वाय इक्वल टू 90 डिग्री x मायनस वाय इक्वल टू 54 डिग्री. ॲडिशन केलं तर y कॅन्सल 2x इक्वल टू 144 म्हणजेच x इक्वल टू 144 अपॉन 2 x इक्वल टू 72 डिग्री.
मिळालेली x ची किंमत इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. फ्रॉम इक्वेशन 1 72 डिग्री प्लस y इक्वल टू 90 डिग्री, म्हणजेच y इक्वल टू 90 मायनस 72, y equal to 18 degree, and therefore angles of a right angled triangle are 72 degree and 18 degree. हे त्याचे acute angles. Next one. One angle of a triangle one angle of a triangle has measure 2 pi by 9 radians, 2 pi by 9 radians, and the measures of other two angles the measures of other two angles are in the ratio are in the ratio 4:3. 4:3. Find their measures in degrees and radians. Find their measures in degrees and radians.
Now here one angle of a triangle is 2 pi by 9 radians. त्याला लगेच डिग्री मध्ये कन्वर्ट करा. 2 pi by 9 into 180 upon pi. pi cancel. 9 ने डिवाइड केला तर काय अँगल 40 डिग्री. नंतर two angles of triangle are in ratio 4:3. यासाठी कॉमन मल्टिपल घ्यावं लागेल. लेट x be the common multiple. Therefore two angles are काय होतील दोन अँगल 4x आणि 3x. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचं ॲडिशन काय असतं. ॲज फॉर एनी ट्रायंगल, therefore for any triangle sum of the angles is 180 degree, म्हणजेच 4x plus 3x plus 40 degree equal to 180 degree. 4x plus 3x म्हणजे 7x. तो 40 डिग्री राईट साईडला घ्या. 180 minus 40 म्हणजे 7x equal to 140 degree. So x equal to 140 upon 7 equal to काय आला. And therefore angles are 4x म्हणजे 4 into 20 equal to 80 degree आणि 3x म्हणजेच 3 into 20 म्हणजे हे झाले अँगल्स डिग्री मध्ये. अँगल्स इन डिग्री आर हे डिग्री मध्ये झाले. नंतर अँगल्स इन रेडियन्स आर 80 डिग्रीलाच मल्टिप्लाय करायचं आहे पाय अपॉन 180. काय होईल यामध्ये 0 कॅन्सल. 2 ने डिवाइड करता येईल. 4 पाय बाय 9 रेडियन आणि 60 डिग्री म्हणजेच 60 इंटू पाय अपॉन 180. 0 कॅन्सल. पाय अपॉन 3 रेडियन्स.
घ्या एक नंतर अशाच प्रकारचा क्वाड्रिलॅटरलचा क्वेश्चन आहे. वन अँगल of a quadrilateral has measure 2 pi by 5 radians. 2 pi by 5 radians, and the measures of other three angles and the measures of other three angles are in the ratio 2:3:4. 2:3:4. Find their measures in degrees and radians. Degrees and radians. सिमिलर एक्झाम्पल आहे पहा. यामध्ये ट्रँगलचा एक अँगल दिलेला होता रेडियन मध्ये, त्याचा आपण आधी डिग्री मध्ये कन्व्हर्जन केलं. राहिलेल्या दोन अँगलचा रेशो होता 4:3. कॉमन मल्टिपल एक्स घेतला, त्यामुळे अँगल होतील 4x आणि 3x. ट्रँगलच्या तिन्ही अँगलचं ऍडिशन असतं 180 डिग्री. त्यामुळे आपण काय केलं, एक अँगल 4x, दुसरा अँगल 3x आणि तिसरा म्हणजे दिलेला अँगल 40 डिग्री, यांचं ऍडिशन 180 लिहिलं, त्यावरून x ची किंमत मिळाली. या एक्झाम्पल मध्ये काय करणार, ट्रँगल ऐवजी क्वाड्रिलॅटरल आहे, त्याचा एक अँगल दिलाय 2 पाय बाय 5, त्याचा आधी डिग्री मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. क्वाड्रिलॅटरलचा एक अँगल कळाला, बाकीच्या तीन अँगलचा रेशो काय, 2:3:4, म्हणजे ते तीन अँगल साठी कॉमन मल्टिपल घ्यायला लागेल x. ते तीन अँगल्स काय होतील, 2x, 3x आणि 4x. क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगलचं ऍडिशन किती, 360 डिग्री, म्हणजे यात 2x प्लस 3x प्लस 4x आणि याचं जे काही डिग्री मध्ये कन्वर्जन येईल तो 2 पाय बाय 5. या चार अँगलचं ऍडिशन इक्वल टू काय घ्यावं लागेल, 360. त्यावरून x ची किंमत, x च्या किमतीवरून तीन अँगल मिळतील, त्यांचं डिग्री मध्ये रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं. सोडवा.
काय येतात अँगल 64 डिग्री 90 डिग्री 96 डिग्री 128 डिग्री आणि एक तर 72 आहेच आहे. 64 96 128 आणि रेडियन्स मध्ये 16 पाय बाय 45 24 पाय बाय 45 32 पाय बाय 45 आणि 2 पाय बाय 5 हा एक फोर्थ अँगल. त्याला 24 पाय बाय 45 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो म्हणजे 8 पाय बाय 15 लिहिता येईल.